डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयाकडून नाले व गटार बांधणीचे काम मे अजवानी मेटकॉन जॉइंट व्हेंचर कंपनीकडे होते। या कंपनीने केलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करून 4 तथाकथित माहिती कार्यकर्त्यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता। या अर्जाच्या आधारे ठेकेदार कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता होती। ही कारवाई टाळण्यासाठी आणि दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी कंपनीच्या पर्यवेक्षकाकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली। म्हणजेच अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात आणि ठेकेदारावरील कारवाई रोखण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती। पोलिसांनी बनावट तजवीज करून सापळा रचला आणि खंडणी स्वीकारताना आरोपी दीपेश गौतम लोखंडे 39 नवी मुंबई, नरेश राजेंद्र सूर्यवंशी 29 नवी मुंबई, राहुल सुधाकर मुकादम 30 भिवंडी, विशाल गंगाराम जानकर 31 पनवेल असे 4ही आरोपींना रंगेहात पकडले। त्यांच्या ताब्यातून 2 मोटारी, 5 मोबाईल आणि रोख मिळून 21,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।